हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सुट्टीच्या दिवशी काहीतरी खास नाश्ता बनवण्याचा विचार करत असाल तर छोले भटुरेची ही आजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि सर्वांना नक्की आवडेल। आणि ही रेसिपी मी तुम्हाला खूपच सोपी करून दाखवली आहे, अतिशय चविष्ट होते। तर सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण भटुरेचे पीठ तयार करूया। एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये पाव वाटी रवा ॲड करायचा आणि हे दोन्हीही चांगले मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, चिमूटभर म्हणजे 1 छोटा चमचा खाण्याचा सोडा, 2 चमचे ताजे दही सर्व घालून चांगले मिसळून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। तर फ्रेंड्स, पीठ मी मळून घेत आहे। तोपर्यंत मला एक सांगायचे आहे की रितिका फूड कॉर्नरचे बाकीचे व्हिडिओसुद्धा पहा। यामध्ये कसं आहे की रेसिपी कशा सोप्या पद्धतीने बनवायच्या आणि ते सुद्धा खास चवीसहित, त्यासाठी माझा प्रयत्न आहे। तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर आपले ते पीठ मळून झालेले आहे आणि आपण हे एक निदान 3 तास किंवा कमीत कमी 2 तास तरी हे पीठ झाकून ठेवायचे आहे आणि त्याचमुळे आपले हे जे भटुरे आहेत ते फुगणार आहेत चांगलेच। तर फ्रेंड्स, चला आता आपण छोलेची भाजी करायला घेऊया। यासाठी काबुली चणे घेतले होते आणि 1 वाटी घेतले आहेत आणि हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते, खूप छान भिजलेत। तर कुकरला शिजवून घेऊया। शिजवताना अर्धा ग्लास पाणी घालते आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालायचं आहे आणि काही गरम मसाले आहेत, म्हणजे मिरी, दालचिनी, लवंग हे थोडेसेच घ्यायचे आहेत, हे बघा। आणि आपण हे यामध्ये घालणार आहोत आणि खायचा सोडाही मी 1 छोटा चमचा घेतला आहे। तर फ्रेंड्स, आपल्याला स्ट्रीट स्टाईल म्हणजे ढाबा स्टाईल जर छोले बनवायचे आहेत तर त्यांची काहीतरी वेगळी ट्रिक असणारच। तर ही ट्रिक मी तुम्हाला दाखवते। एका छोट्या कॉटनच्या कपड्यामध्ये मी 5-6 आवळ्याचे सुके आवळे घेतलेले आहेत आणि 1 चमचा चहा पावडर घेतलेली आहे। आता ही गाठोडी अशी बांधायची आणि आपल्याला त्या चण्याच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची। आता हे भांडे कुकरमध्ये ठेवून 3-4 शिट्ट्या होईपर्यंत चणे शिजवून घ्यायचे। 3-4 शिट्टीमध्ये चणे चांगले शिजतील। आता कुकर शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला करून घेऊया। तर फ्रेंड, आपण छोलेसाठी मसाला करायला घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून तेल तापले की त्यामध्ये 2 कांदे चिरून घेतले होते, ते आता परतून घेऊया। कांदे थोडेसे असे लालसर असे परतले गेले की त्यामध्ये आपण 2 टोमॅटो चिरलेले होते तेही परतून घेऊया। तर 1 चमचा मीठ घालायचा, त्यामुळे टोमॅटो लगेच पातळ होतील म्हणजे विरघळतील। आता हे टोमॅटो चांगलेच आपले बघा विरघळले आहेत। तर यानंतर आपण 1 चिरलेले आले लसूण घालत आहे। आता हे 2-3 मिनिटे परतायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडेसे हे मिश्रण थंड झालं की आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर मसालाही रेडी आहे। तोपर्यंत कुकरही थंड झालेला आहे। आता आपण कुकर खोलूया। हे पहा, चणेसुद्धा शिजलेले आहेत। हे गाठोड आपण काढून टाकूया आणि चणे शिजलेले आहेत चांगले। आता आपण भाजी करायला घेऊया। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून तेल तापल्यानंतर तेजपत्त्याची पाने व 2 हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर वाटलेला मसाला परतून घेऊया। त्यानंतर 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा धना पावडर आणि 1 मोठा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा वाटलेला कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला घालत आहे। या मसाल्याने खूप छान चव लागणार आहे भाजीला। हा मसाला तुमच्याकडे नसेल तरी स्किप करू शकता, परंतु हा मसाला बनवून ठेवा तुम्ही फ्रीजमध्ये। आणि हा मसाला कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की पहा। तर या मसाल्यामध्ये मी हे शिजवलेले चणे आहे ते पाण्यासोबतच घातलेले आहेत। तुम्हाला अजून ग्रेव्हीमध्ये किती पाणी हवे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। आता मी हवे असल्यास आपण यामध्ये मीठ घालायचे आणि वरून चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची
एक 5 मिनिटे शिजवून द्यायचे आणि गॅस बंद करायचा। आणि ही आता आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे। आता आपण भटोरे करायला घेऊया। भटोरे बनवण्यासाठी मळलेले पीठ पुन्हा एकदा थोडेसे तेल लावून चांगले मळून घ्यायचे आणि पीठ चांगले जेवढे मळेल तेवढे आपले भटोरे चांगले होईल। त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि एक गोळी घेऊन आपल्याला पुरी लाटायची आहे। अशा पुऱ्या एक एक लाटून घ्यायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या। आता मी हे तेल आणि व्यवस्थित तापलेले असले पाहिजे, म्हणजे जास्त कडकही नाही आणि एकदम कमी नाही। तर ही पुरी बघा कशी मस्तपैकी फुललेली आहे, म्हणजे पूर्णपणे फुगलेली आहे। आता दोन्ही बाजूने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आणि अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व भटोरे तळून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, असे गरम गरम छोले भटोरे सर्व करून सर्वांना खायला द्या आणि तुम्ही खा। सुट्टीची खूप ही छान मेजवानी आहे। सॅलड व लिंबूसोबत तर अजूनच मस्त। आणि हे भटोरे खूपच सॉफ्ट होतात। तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत टेक केअर।